नमस्कार, आरोग्यमंत्र चॅनलवर आपले स्वागत आहे. मधुमेहाचे निदान झाल्यावर सुरुवातीला खूप प्रेरणा असते, पण कालांतराने ती कमी होऊ शकते. ही एक दीर्घकाळ चालणारी स्थिती असल्यामुळे सातत्य आणि प्रेरणा टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आज आपण मधुमेहामध्ये स्वतःला प्रेरित कसे ठेवायचे आणि स्वतःशी काय बोलावे यावर बोलणार आहोत. मधुमेहामध्ये प्रेरित राहण्यासाठी व्यावहारिक टिप्स, लहान आणि साध्य करण्यायोग्य ध्येय निश्चित करा. एकाच वेळी खूप मोठे बदल करण्याचा प्रयत्न करू नका. उदा. रोज 5 मिनिटे चालायला सुरुवात करेन किंवा जेवणात एक नवीन भाजी वाढवे. लहान यशामुळे आत्मविश्वास वाढतो. का हे लक्षात ठेवा, तुम्ही हे का करत आहात? तुम्हाला निरोगी राहायचे आहे, ऊर्जावान वाटायचे आहे, कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे, मधुमेहामुळे होणाऱ्या गंभीर समस्या टाळायच्या आहेत. तुमची प्रेरणा काय आहे हे लक्षात ठेवा. समर्थन प्रणाली शोधा. तुमच्या कुटुंबाशी, मित्रांशी बोला. डॉक्टरांचा, आहारतज्ञांचा आणि मधुमेहाच्या समुपदेशकांचा सल्ला घ्या. गरज वाटल्यास सपोर्ट ग्रुपमध्ये सामील व्हा. तुम्ही एकटे नाही आहात. प्रगतीचा मागोवा घ्या. तुमचे रक्तातील साखरेचे प्रमाण, वजन, तुम्ही चाललेले अंतर किंवा खाल्लेले निरोगी अन्न यांचा मागोवा घ्या. हे आकडे तुम्हाला तुमची प्रगती दाखवतील आणि सकारात्मक बदल पाहून प्रेरणा मिळेल. केवळ आकड्यांवर लक्ष केंद्रित न करता तुमच्यात जाणवणारे चांगले बदलही लक्षात घ्या, जसे की जास्त ऊर्जा, चांगली झोप. ज्ञान मिळवा. मधुमेहाबद्दल, निरोगी आहाराबद्दल आणि व्यायामाबद्दल जेवढे जास्त शिकाल, तेवढे तुम्ही स्वतःच्या आरोग्यावर जास्त नियंत्रण मिळवू शकता. ज्ञान हे शक्ती आहे. आनंदी आणि मजेदार बनवा. तुम्हाला आवडणारे आरोग्यदायी पदार्थ खाण्याचे नवीन मार्ग शोधा. तुम्हाला आवडतील असे व्यायाम प्रकार निवडा. उदा. नृत्य, बागकाम, पोहणे. आरोग्य प्रवास कंटाळवाणा वाटता कामा नये. माघार घेतल्यास खचून जाऊ नका. प्रत्येकजण कधीतरी चुकू शकतो किंवा नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे एकदा चूक झाली तर ती स्वीकारून पुन्हा नव्याने सुरुवात करणे. स्वतःला माफ करा आणि पुढे चला. स्वतःला निरोगी बक्षीस द्या. तुमची ध्येये गाठल्यावर स्वतःला निरोगी बक्षीस द्या. ते नवीन कपडे असू शकतात, स्पा ट्रीटमेंट असू शकते, किंवा तुमच्या आवडत्या पुस्तकाला वेळ देणे असू शकते. ते खाण्याशी संबंधित नसावे. स्वतःशी काय बोलावे? जेव्हा तुम्हाला निराश वाटेल किंवा प्रेरणा कमी होईल, तेव्हा स्वतःशी हे सकारात्मक वाक्य बोला. मी हे करू शकतो. मी माझ्या आरोग्याची जबाबदारी घेऊ शकतो. हा एक प्रवास आहे, तात्पुरता अडथळा नाही. आज एक नवीन सुरुवात आहे. मी माझ्या चुकांमधून शिकेन आणि पुढे जाईन. माझ्या आरोग्यासाठी प्रत्येक लहान पाऊल महत्त्वाचे आहे. मी माझ्या शरीराला प्रेम आणि आदर देतो. मी स्वतःची काळजी घेईन. मी एकटा नाहीये. माझ्या सोबत माझे डॉक्टर आणि कुटुंब आहेत. माझे आरोग्य माझ्या हातात आहे आणि मी ते उत्तम बनवेन. प्रत्येक निरोगी निवडीमुळे मी माझ्या भविष्यासाठी चांगली गुंतवणूक करत आहे. लक्षात ठेवा, मधुमेहाचे व्यवस्थापन करणे हे एक आव्हान असू शकते, पण योग्य दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी तुम्ही निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा. धन्यवाद.